काल अचानकच माझी एक जिवलग मैत्रीण भेटली. चेहऱ्यावर हसू होते तिच्या, पण डोळ्याच्या कोपऱ्यात थोडासा थकवा लपलेला जाणवत होता. मी विचारलं, कशी आहेस? ती हसून म्हटली, मी ठीक आहे ग. पण वेळ जसजसा पुढे गेला तसतसं तिचं मन मोकळं होत गेलं. ती म्हणाली, आयुष्यात सगळं काही आहे ग, आनंदही आहे, पण त्याचबरोबर स्ट्रगलही खूप आहे. लग्नानंतर शहरात आले. सगळं काही माझ्यासाठी नवीन होतं. सगळी माणसं नवीन होती. मी रोज जॉब शोधते, अर्ज करते, इंटरव्ह्यू देते, पण अजूनही काहीच मिळालं नाही. कधी कधी वाटतं मीच कमी पडते का कुठे. हे बोलताना तिचा आवाज थोडासा भरून आला. डोळ्यातलं पाणी ती लपवण्याचा प्रयत्न करत होती. ती पुढे म्हणाली, पैसा खूप महत्त्वाचा असतो ना ग. पैसा असेल तरच इज्जत मिळते, मान मिळतो, सन्मान मिळतो. कधी कधी तर वाटतं आपल्या जवळचे लोकही आपल्याला तितकी किंमत देत नाही जर आपल्या हातात पैसा नसेल तर. त्या क्षणी मला जाणवलं, ती पैशासाठी नाही तर स्वतःच्या ओळखीकरिता, आत्मसन्मानाकरिता झगडत होती. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाले, तू कमी नाहीस. तुझं यश कुठेतरी तुझी वाट बघत उभा आहे. फक्त अजून थोडं चालायचं आहे. प्रयत्न कधीच वाया जात नाही. आज नाही तर उद्या, पण तुझं स्वप्न नक्की पूर्ण होईल. माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एक खरं हसू उमटलं. डोळ्यात आशेची एक नवीन चमक आली. नंतर आम्ही दोघींनी एक गरम कॉफी घेतली. कॉफीचा कप हातात होता त्या क्षणी आमच्या मनाला ऊब देत होती ती एकमेकींची साथ. निघताना ती म्हणाली, तुला भेटून खरंच खूप हलकं वाटलं. मन मोकळं केल्यावर किती बरं वाटतं ना. त्याच दिवशी मला एक गोष्ट कळाली. कधी कधी माणसाला पैशापेक्षा जास्त गरज असते ती कोणीतरी मनापासून ऐकणाऱ्या व्यक्तीची. म्हणून तुमच्या मैत्रिणींना वेळ द्या. त्यांना फक्त कशी आहेस एवढं विचारू नका, तर त्याचं उत्तर मनापासून ऐकून घ्या. कदाचित तुमचे 2 शब्द त्यांच्या आयुष्याला नवीन ऊर्जा देऊ शकतात आणि तुम्हालाही. कारण शेवटी सुख पैशात असतं की नाही माहीत नाही, पण आधार मात्र माणसातच असतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी माझ्या मैत्रिणीची स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.